कुठल्याही पदाची अपेक्षा नाही। मला माझ्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये फार काम मोठं करायचं आहे। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या विकसित देशाला, मोदीच्या संकल्पातला विकसित देश, देवेंद्र फडणवीसजी यांच्या संकल्पातला विकसित महाराष्ट्र, या संकल्पाला मला जुळायचं आहे। आणि म्हणून आज एवढा मोठा जनसमुदाय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये, रवी चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करत आहे। आज भारतीय जनता पार्टीकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। मराठवाड्याच्या एकंदरीत काँग्रेस पार्टीमध्ये मोठी फूट पडलेली आहे। आपण बघितलं असाल, कुणाल पाटील यांनी आल्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये खिंडार पडलं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये संग्रामसिंग जगताप आले, त्यांच्यामुळे खिंडार पडलं। काँग्रेस पक्षाचे आपले अनेक त्या ठिकाणी लोक त्यांचा पक्ष सोडून भाजपमध्ये येत आहे। आज सुरेश वरपुडकर आलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये विदर्भातली काँग्रेस पार्टी तुटणार आहे। मुंबईमध्ये काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते काँग्रेस सोबत राहायला तयार नाही, कारण काँग्रेस पार्टीमध्ये आता राहुल गांधीजींचा जो त्या ठिकाणी कुठलाही त्यांचा जो विचार आहे या भारत देशाच्या विकासाचा नाही। राहुल गांधी कधी भारत देशाच्या विकासाचा कुठलाही अजेंडा घेऊन चालत नाही। राहुल गांधी हे पक्ष संपवायला निघालेले आहेत। काँग्रेसमध्ये कोणताही नेता कार्यकर्ता सांभाळायला तयार नाही। काँग्रेसमध्ये कुणी कार्यकर्त्याच्या पाठीशी राहायला तयार नाही। कार्यकर्त्यावर अडचण आली तर रात्री बेरात्री अपरात्री काँग्रेस पार्टीचा कुठलाही नेता हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मदत करत नाही। पण महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यांना जपलं जातं, कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आधार मिळतो। हे भारतीय जनता पार्टीचे कार्यालय महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला मजबूती देण्याकरता हे कार्यालय आहे। आणि म्हणून आज सुरेश वरपुडकर सारखे लोक ज्यांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये घालवलं, त्यांनी मेघनाताई बोर्डीकरजी, रामप्रसादजी बोर्डीकरजी, आमचे सर्व नेते मिळून परभणीमध्ये आता परभणीमध्ये एक ठाम त्यांनी विश्वास व्यक्त केला की परभणीमध्ये सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका महायुतीमध्ये संपूर्ण परभणी जिल्हा हा महायुतीमध्ये जिंकल्याशिवाय राहणार नाही। एवढं मोठं प्रस्थ आता भाजपाचं तयार झालेलं आहे। सुरेश वरपुडकरजीच्या प्रवेशाने एक मोठी संजीवनी भाजपाला मिळालेली आहे आणि मला वाटतं की हा पक्षप्रवेश मराठवाड्याचं परिवर्तनाची एक मोठी लहर घेऊन येईल असं मला वाटतं। नेमका नंबर विदर्भाचा पण लागणार आहे असं आपण म्हणाला, नेमका कुठला काँग्रेसचा बडा नेता हा संपर्कात आहे आणि कधीपर्यंत हा पक्षप्रवेश? विदर्भामध्ये सुद्धा काँग्रेस पार्टीला सोडण्याकरता हजारो कार्यकर्ते तयार आहेत। तुम्हाला पुढच्या काळात दिसेलच, आमचे रवी चव्हाणजी यांच्या अध्यक्षतेखाली एक मोठे पक्षप्रवेश होणार आहे। मी तुम्हाला सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी अनंत थोपटेजी असतील, संग्रामसिंग जगताप असतील, ज्या पद्धतीने उत्तर महाराष्ट्रात कुणाल पाटील आहेत, आता वरपुडकर साहेब आहेत मोठ्या प्रमाणावर, आणि हे असे कार्यकर्ते आहेत ज्यांनी 50 वर्ष काँग्रेस पार्टी टिकून ठेवली। त्यांच्या मुळावर काँग्रेस पार्टीने या ठिकाणी राज्य केलं, पण आज इतक्या मोठ्या नेतृत्वाला काँग्रेस पार्टीने डावललं, त्यांना विचारायला तयार नाही। पण देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये मात्र महाराष्ट्राचा विकास होतो आहे आणि या विकासाची संकल्पना घेऊन माननीय सुरेश वरपुडकरजी हे भाजपमध्ये आले आहेत। होय, महाराष्ट्रामध्ये जे बोगस जन्मतारखेचे दाखले दिले, बांगलादेशी लोकांनाही जन्मतारखेचे दाखले देऊन त्यांना इथे रहिवासी दाखवण्यात आलं। ते सर्व दाखले 15 ऑगस्टपर्यंत मागितलेले आहे। आमचे तहसीलदार, आमचे सर्व तलाठी घरोघरी फिरणार आहे। आम्ही सर्व दाखले जमा करतो आहे आणि हे सर्व बांगलादेशी लोकांनी घेतलेले दाखले चुकीचे हे आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। 15 ऑगस्ट पूर्वी सर्व महाराष्ट्राचे दाखले आम्ही वापस करणार आहोत, वापस घेणार आहोत आणि वापस घेऊन हे दाखले रद्द करणार आहोत। सर, तुम्ही नागपूरचे पालकमंत्री आहेत, नागपूरच्या बारमध्ये शासकीय फाईलवर सगळं बारमध्ये शासकीय फाईल्स आढळल्या। एका टेबलवरती एक व्हिडिओ प्रसारित झाला, त्यामध्ये बारमधल्या टेबलवर महाराष्ट्र शासनाच्या फाईल्स होत्या। मी कालच वर्ध्यामध्ये याबद्दल आपल्या मीडियाशी बोललेलो आहे।
आमचं नागपूरचं सायबर क्राईम विभाग याच्यावर पूर्ण काम करता आहे. 2-3 दिवसामध्ये स्पष्ट होईल. आणि जो बिअर बारमध्ये जाऊन महाराष्ट्र शासनाच्या नावाची फाईल घेऊन त्या ठिकाणी कामं करत होता त्याला या महाराष्ट्रात नोकरी करण्याचा अधिकार नाही. बिअर बारमध्ये जाऊन फायली सही करणे हे महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे. आणि म्हणून अशा लोकांवर निश्चित कारवाई होईल. आमचं सायबर डिपार्टमेंट यावर काम करत आहे. सर, पुण्यातल्या रेव पार्टी प्रकरणावरती खडसेंनी पुन्हा एकदा सरकारवरती आरोप केले. पोलिसांकडनं सातत्यानं पाळत ठेवली जात होती आणि खरं तर खडसेंच्या फॅमिलीला बदनाम केले जात आहे असं त्यांनी म्हटलं. नाही, मला असं वाटतं की माननीय एकनाथ खडसे साहेबांना मी त्यांना सल्ला तर देऊ शकत नाही, पण पोलिसांनी माझा परिवार असो की एकनाथ खडसेंचा परिवार असो की कुणाचाही परिवार असो, कुणी चूक केली असेल शासन झालं पाहिजे. जर त्यांची चूक नसेल तर शासन होणार नाही. पण त्या ठिकाणी चौकशीच्या वेळी मला आपल्या माध्यमातून खडसे साहेबांना या ठिकाणी हे सांगायचं आहे की एखाद्या प्रकरणाची पोलीस चौकशी करत असताना अशा पत्रकार परिषद घेणे म्हणजे चौकशीला खऱ्या अर्थाने एक प्रकारचा दबाव निर्माण होतो. कुठलाही दबाव चौकशीमध्ये येऊ नये म्हणून परिवारातल्या लोकांनी शांत राहावं आणि चौकशी रिपोर्टांची जे काही रिपोर्ट येईल चौकशीचा, त्यांचे जे काही प्रश्न असतील किंवा जे काही त्यांच्यावर अन्याय झाला असं त्यांना वाटतं तर माननीय मुख्यमंत्र्याकडे अर्ज करू शकतात. ते आमदार आहेत, ते आपल्या DGकडे करू शकतात. पण चौकशीवर प्रेस कॉन्फरन्स घेऊन एखादं प्रकरण तपासामध्ये आहे, एखादं प्रकरण तपास सुरू आहे, त्यावेळी त्या प्रकरणाबद्दलची चर्चा मीडियात करणे किंवा त्याबद्दलची प्रेस घेणे एक प्रकारचा असा प्रयोग म्हणजे पोलिसाच्या एकूण यंत्रणेवर, तपास यंत्रणेवर दबाव येऊ शकतो. माझी विनंती खडसे साहेबांना आहे, जर तुम्हाला असं वाटतं अन्याय झाला तर मान्य मुख्यमंत्र्यांशी बोला, आपल्या DGशी बोला, पोलीस अधिकाऱ्याशी बोला. पण तुम्ही दबाव निर्माण करण्याकरता अशा पत्रकार परिषदा घेऊन त्या ठिकाणी मला असं वाटतं पोलीस यंत्रणेचं खच्चीकरण करू नका. जर चूक असेल तर तुमची त्या ठिकाणी सुटका होईल, गुन्हा झाला असेल तर त्या ठिकाणी कारवाई होईल. होणार काय? कारवाई होईल. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तर मला वाटतं खडसे साहेबांनी वाट बघितली पाहिजे. ऑपरेशन सिंदूर बाबत भाजपने आपली भूमिका स्पष्टपणे आज लोकसभेत मांडली. असं असताना इंडिया आणि पाकिस्तानचे जे सामने होत आहेत त्यावरती विरोधक टीका करत आहेत. हे सामने होऊ नये अशी त्यांची मत आहे. भाजपचं नेमकं मत कुठल्याबद्दल? सिंदूर बाबत आपली भूमिका स्पष्ट झालेली आहे, मात्र आता विरोधक म्हणतात इंडिया आणि पाकिस्तानचा मग क्रिकेट सामना का होतोय अशी टीका ते करतात. स्पोर्ट्समॅनशिप विचाराने सरकारी चालतात आणि समाजही चालतात. स्पोर्टमध्ये राजकारणानं, स्पोर्टमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीचे वक्तव्य करणं मला वाटतं दहशतवादी कृत्य झाला आहे. दहशतवादी कृत्याचा बदला माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि सैनिकांनी घेतला आहे. पाकिस्तानच्या घरात घुसून 9 दहशतवादी जे त्यांचे तंबू आहेत, त्यांचे स्पॉट आहेत, जे त्या ठिकाणी 9 दहशतवादी ज्या ठिकाणी कारवाया चालायच्या अशा सर्व कारवाया चालणारे स्पॉट उद्ध्वस्त करून टाकले आहे. काल 2 अतिरेकी मारले गेले, दहशतवादी मारले गेले. तुम्हाला स्पोर्टमध्ये किंवा कुठल्याही विषयामध्ये असे विषय आणणं आवश्यक नाही आहे. ईंट का जवाब पत्थर से देना पड़ेगा तो मोदी जी ने दिया है. और पाकिस्तान जब जब इंडिया के साथ बदमाशी करेगा, इंडिया सोबत बदमाशी करेल तेव्हा तेव्हा मोदीजी आणि आमचे सैनिक पाकिस्तानला उत्तर देतील. पण खेळामध्ये हे, याच्यामध्ये हे, क्रिकेटमध्ये हे, व्हॉलीबॉलमध्ये हे, मला वाटतं याच्यामध्ये बोलून काही अर्थ नाही. आपल्या सैनिकांनी आणि आपल्या मोदीजींनी ज्या पद्धतीने पाकिस्तानला बदला घेतला हा संपूर्ण विश्वाने बघितलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ऑपरेशन सिंदूर आणि काल जे मारलेले दहशतवादी आहे हेच खरं प्रमाण आहे. आणि मला असं वाटतं यामध्ये स्पोर्ट वगैरे विषयाला आणू नये. कसला घोटाळा आहे? कोणी मंत्र्यांनी पैसे घेतले का की कोणी पार्टीने पैसे खाल्ले आहे? एखाद्या लोकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना चुकीच्या पद्धतीचे रजिस्ट्रेशन झाले, त्याची चौकशी सरकार करत आहे आणि त्यानं त्याला लाभ बंद होईल. चुकीचा लाभ दिला तर वसूल होईल, एखादी SIT तयार होईल. आमच्या मंत्री, महिला बालकल्याण मंत्री सक्षम आहे. त्यामुळं विरोधकांनी
कुणीतरी रजिस्ट्रेशन केलं, कुणी पैसे उचलले का सरकारने भ्रष्टाचार केला का? लाडक्या बहिणीच्या नावाने दुसऱ्याने पैसे उचलले, सरकार परत घेईल. चुकीचं असेल तर त्या ठिकाणी कारवाई करेल. पण भ्रष्टाचार झाला. ऑनलाईन होतं, कोणी अर्ज केले, चुकीचे अर्ज झाले असतील, दुरुस्त होईल, दुरुस्त करू आम्ही चूक आपली. आपले रोहित पवार म्हणतात आहे की ओरिजिनल जे चिन्ह आहे घड्याळ आणि धनुष्यबाण हे ठाकरेंकडे किंवा शरद पवार यांच्याकडे देणार आहे. त्यामुळे भाजप आता निवडणुकीची तयारी करत आहे आणि अजित पवार गटाचे आमदार किंवा शिंदेगडाचे जे आमदार आहेत त्यांच्या समोर ज्यांचा पराभव झाला असे काँग्रेसचे आमदार असतील त्यांना आता पुन्हा भाजप घेत आहे. सुप्रीम कोर्टात केस सुरू असताना रोहित पवारजींनी हे बोलणे म्हणजे सुप्रीम कोर्टाची अवहेलना केल्यासारखं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे आणि फायनल हिअरिंगवर जवळपास त्या केसेस असं मला माहिती आहे. आणि अशा वेळ अशा टिप्पण्या करणे की आम्हाला धनुष्यबाण मिळणार आहे, आम्हाला घड्याळ मिळणार आहे, म्हणजे एक प्रकारे न्यायालयीन व्यवस्थेला ओव्हररूल करण्याचं काम, न्यायालयीन व्यवस्थेचे निकाल वाचून दाखवण्याचं काम ज्या पद्धतीनं रोहित पवारजींनी केलं आहे, मला वाटतं ते जरा त्यांनी एकदा विचार केला पाहिजे किंवा अभ्यास केला पाहिजे की सुप्रीम कोर्टात केस चालू असताना असे वक्तव्य योग्य आहे की नाही आहे. अजित पवार कॅबिनेट बैठकीनंतर अशी सूचना दिल्याची माहिती समोर येते की वादग्रस्त वक्तव्य टाळायला सांगितलेली मंत्र्यांना 20 मिनिटं तब्बल मुख्यमंत्री सूचना करत होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचं प्रशासन, गतिशील शासन, पारदर्शी प्रशासन आणि लोकाभिमुख प्रशासन 100 दिवसाच्या कार्यक्रमानंतर 150 दिवसाचा कार्यक्रम दिला आहे. सर्व मंत्र्यांना सूचना दिल्या की 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सर्व मंत्र्यांनी आपापल्या विभागामध्ये प्रामुख्याने याच्यात लक्ष टाकलं पाहिजे. 150 दिवसाचा कार्यक्रम मध्ये जे मार्किंग येणार आहे मंत्र्यांचं किंवा आपल्या खात्यांचं ते मार्किंग योग्य आलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये पालकमंत्री म्हणून काही त्या ठिकाणी नुकसान भरपाई झाली आहे, काही त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून जे काही निधी वाटपाचा आहे, स्थानिक आणि जिल्हास्तरीय समिती आहे, या सर्व विषयावर चर्चा केली आहे. कुठून तरी कपोलकल्पित बातमी आली, हे झालं ते झालं. मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री आज आमच्या सर्व मंत्र्यांना आमच्या विभागामध्ये जे निर्णय झाले ते जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. महसूलमध्ये मी एखादा निर्णय घेतला असेल, मी तुकडेबंदीचा निर्णय घेतला, तर तुकडेबंदीचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्याच्या या ठिकाणी त्यांच्या सूचनेने घेतला. आता हा तुकडेबंदीचा निर्णयाचा फायदा 1.5 कोटी लोकांना होणार आहे. तर 1.5 कोटी लोकांपर्यंत मी गेलो पाहिजे, सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार यांनी तुकडेबंदी कायदा हटवल्यामुळे आम्ही 1.5 कोटी लोकांचा फायदा झाला. अजित पवारजी, एकनाथ शिंदेचं सरकार, आम्ही जे सरकारमध्ये आहोत, आम्ही जे या ठिकाणी निर्णय घेतो आहे ते निर्णय समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. आणि निवडणुकीच्या काळात जो संकल्पनामा आम्ही दिला होता, विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही बोललो होतो की आमचं सरकार आल्यावर या बाबी करू, ते जे आम्ही करतो आहे ते जनतेपर्यंत पोहोचवा असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. जो अधिकार मला प्राप्त नाही आहे त्या अधिकाराचा प्रश्न आपण विचारताय. अजित पवार गटाचे एक आमदार आहेत नितीन पवार यांची एका आंदोलनास्थळी नाशिकमध्ये जीप घसरली, शिवीगाळ केली चक्क. मी तेच सांगतो आहे की ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाच्या नेतृत्वाने त्यांनी एखादा अनावधानाने काही झालं असेल किंवा एखादं बोलता जीभ घसरली असेल तर त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष त्यांना त्या ठिकाणी सूचना येतात, काही त्याच्यावर चर्चा करतील. जर आमच्या पक्षामध्ये काही आमचे आमदार चुकले किंवा मी चुकलो तर आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजी मला सांगतील. त्यामुळं आमच्या पक्षामध्ये त्यांच्या पक्षामध्ये व्यवस्था उभी आहे. त्यांच्या पक्षामध्ये मी बोलणं योग्य नाही आहे किंवा रवी चव्हाणजी बोलणं योग्य नाही आहे, त्यांच्या पक्षात ते बोलतील. यालाच अनुसरून एक प्रश्न आहे की जो काही लेटर वॉर्ड मध्यंतरी रंगला होता शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यात, त्याला आता पूर्णविराम मिळालाय का? नेमका त्या संदर्भातला काय निर्णय झालेला आहे पक्षश्रेष्ठींकडनं किंवा मुख्यमंत्र्यांकडनं? तो विषय आता संपला आहे. त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा आता वाद शिल्लक नाही आणि त्यामुळं कधी समजातून गैरसमजातून असे विषय होत असतात आणि या ठिकाणी त्या विषयाला पडदा पडत असतं. मला वाटतं या विषयाला आता पडदा पडला. आशिष शेलार देशाबाहेर असताना सांस्कृतिक विभागाची बैठक एकनाथ शिंदेंनी बोलवली आणि ती कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर रद्द झाली अशी सुद्धा एक माहिती समोर आली. नाही, मला याबद्दलची काही माहिती नाही आहे. तुम्हाला याबद्दल आशिष शेलारजीशी बोलावं लागेल. ऑपरेशन सिंदूर के बाद ऑपरेशन महादेव को अंजाम दिया गया. 3 आतंकवादी जो पहलगाम इसमें शामिल थे उनको मारा गया. कितनी बड़ी कामयाबी है ये?
महाराष्ट्र की भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र की 14 करोड़ जनता मोदी जी का और हमारे सैनिकों का बहुत बहुत आभार व्यक्त करती है। ऑपरेशन सिंदूर में पाकिस्तान में घुसकर सारे दहशतवादी जो स्पॉट थे, सारे स्पॉट को उद्ध्वस्त करके फिर महादेव ऑपरेशन चलाया गया, जिसमें 2 दहशतवादी को मारा गया। माननीय प्रधानमंत्री ने जिस प्रकार से ये ऑपरेशन किया है, हमारे सैनिकों ने किया है, पूरा देश 140 करोड़ भारतीय माननीय प्रधानमंत्री जी के पीछे खड़ा हुआ है। पूरा विश्व भी प्रधानमंत्री जी मोदी जी के साथ खड़ा हुआ है। मोदी जी ने आतंकवाद के खिलाफ और दहशतवाद के खिलाफ एक लंबी लड़ाई चालू की है और अभी लड़ाई खत्म नहीं हुई है। दहशतवादी और आतंकवादियों के खिलाफ ये लड़ाई मोदी जी लड़ रहे हैं और पूरे विश्व को एक संदेश दे रहे हैं कि भारत दहशतवाद की लड़ाई पूरी जो लड़ेगा और जीतेगा भी और दहशतवाद को खत्म करेगा। ऑपरेशन सिंदूर का जो मैसेज था उसको पहुंचाने के लिए सभी पार्टी डेलीगेशन गए थे। उसमें कांग्रेस के नेता भी थे, शशि थरूर थे, मनीष तिवारी थे। जब संसद में 16-16 घंटे चर्चा हो रही है तो कांग्रेस ने इन दोनों नेताओं को उस चर्चा में भाग नहीं लेने दिया। कांग्रेस की हताशा ये दर्शाती है। देखिए, जो डेलीगेट गए थे खासदार अलग अलग पार्टी के, उन्होंने ऑपरेशन सिंदूर का पूरी पढ़ाई करके हमारे सैनिकों ने जो कर्तव्य किया है वो सब पढ़कर पूरे देशों में बताया कि भारत देश ने किस प्रकार से दहशतवादी ऑपरेशन को हाथ में लिया और खत्म करना चाहते हैं। जो कांग्रेस पार्टी के लोग वो जा नहीं सके या फिर उनको एलर्जी होगी, अब ये लोग गए, इन्होंने जो देखा है, इन्होंने जो समझा है और रखा है विश्व में कि ऑपरेशन सिंदूर कितना महत्वपूर्ण था, मोदी जी ने क्या क्या महत्वपूर्ण निर्णय लिए, हमारे सैनिकों ने जिस प्रकार से ऑपरेशन सिंदूर किया है। अब कांग्रेस पार्टी का दूसरा चेहरा, ये जो पॉलिटिकल चेहरा है, वो पॉलिटिकल चेहरा जनता के सामने आ रहा। जैसा महाराष्ट्र में हमने महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक लाया। अब जन सुरक्षा विधेयक में, महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक में अपोजिशन पार्टी के सारे लीडर्स थे। माननीय राष्ट्रवादी कांग्रेस के शरद पवार गुट के जयंत पाटिल थे, शशिकांत शिंदे जी जो अभी अध्यक्ष बने, राष्ट्रवादी कांग्रेस के शरद पवार जी के वो थे, अनिल परब जी थे, वहाँ पर अपोजिशन लीडर हमारे दानवे जी थे, सारे पार्टी के लीडर्स, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सारे लीडर थे। उन्होंने महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक को वहाँ पर सपोर्ट किया। मैं उसका ज्वाइंट सिलेक्शन कमेटी का प्रेसिडेंट था, लेकिन बाद में बाहर आके कांग्रेस पार्टी की भूमिका बदल गई। कांग्रेस पार्टी बाहर आके अपनी पार्टी की भूमिका, हमें जन सुरक्षा विधेयक नहीं चाहिए, अरे अंदर हमारे साथ आपने मंजूर किया। आपने सभी लोगों ने एक मत से कहा कि अध्यक्ष जी, यानी मैं अध्यक्ष था वो संयुक्त समिति का, कि ये जो महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक है ये बहुत अच्छा है, ये नक्सलाइट को खत्म करने वाला है, नक्सलिज्म को खत्म करने वाला है, ये कायदा आना चाहिए, सारे लोगों ने कहा और बाद में बाहर आके पलट गए। तो ये कांग्रेस पार्टी की नीति है। ये कांग्रेस पार्टी की नीति को देश समझ चुका है। अब देश कांग्रेस पार्टी को पूरा ही साफ सफाई कर देगी, ऐसी स्थिति कांग्रेस पार्टी की आई है। काँग्रेस इंडिया और ऑपरेशन सिंधू हा एक सरकारचा तमाशा होता आणि ती शिंदेच्या काँग्रेसच्या खासदारांनी केलेला आहे, प्रचंड रोष व्यक्त केला जातो। त्यांनी सुप्रिया सुळेजीची भेट घ्यावी, सुप्रिया सुळेजींनी ऑपरेशन सिंदूर समजून घेतलं। सुप्रिया सुळेजी डेलिगेशनमध्ये विदेशात जाऊन त्यांनी मांडलं। आता प्रणिती शिंदेला काही कन्फ्युजन असेल तर ते सुप्रियाताई सुळेंना भेटतील आणि त्यांना समजून घेतील।